दाढीवर पटकन शेतीवर इंजिन वाले बिनोला विस्तव वाला पोपला. लग्न करण्याआधी मला कायम हा प्रश्न होता की माझं ज्याच्याशी लग्न होईल तो मला हे करिअर करू देईल की नाही. खूप अशी भांडतीये किंवा असं तर कधीच झालंच नाही म्हणजे तिचं. बरात वगैरे जे असतं तर ती प्रथा असते नाशिकला. तर त्याने माझ्या बाबांना फोन करून सांगितलं होतं की पप्पा प्लीज ते काही करू नका. बाकी सगळे टेरर मध्ये असल्यामुळे कोणी त्याचे शूज पण लपवले नाहीत. बापरे. दादागिरी कोण कोणावर जास्त करतं? खूप बोलते माझ्याशी अच्छा. आणि माझी भूमिका ही ऐकण्याची असते, पण ती मध्ये मध्ये मला म्हणते पण की तू पण बोल. आणि मग त्याचे रिप्लाय असतात हो कळलं. पण तिचे सीन मी बघायचो अजूनमधून, जसे मला वेळ मिळेल आणि जसे मला दिसतील अमेरिकेत तसे मी पाहिले तिचे सीन. त्याने मला एक दोनदा सांगितलं की तू जरा बरा अभिनय कर. काय वाटतं मृणाल विलनची भूमिका करू शकेल? ती कॅरेक्टर नक्कीच करू शकेल उत्तम, असा माझा विश्वास आहे. पण चेहरा सोज्वळ असल्यामुळे तिला कितपत सूट होईल हे मी पण जरा डाऊटफुलच आहे. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि सुरुवातीला तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज खूप खास दिवस आहे कारण आज दिवाळी पाडवा आहे. अर्थात माझ्यासोबत एक सुंदर कपल आहे, नीरज आणि मृणाल. दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये सगळ्यात आधी. थँक्यू सो मच. आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दोघांनाही. थँक्यू. बरं मृणाल, एकतर माझ्या मते पाडवा आहे, आज खूप खास दिवस आहे, स्पेशल दिवस आहे. आणि नीरज माझ्या मते पहिल्यांदाच आज ऑन कॅमेरा येतोय. बऱ्याचदा नीरजबद्दल आपण बोललो आहोत, बरंच ऐकलं आहे, पण आज नीरज पहिल्यांदा येतोय कॅमेऱ्यासमोर. तू उत्सुक आहेस का की तो आज काय बोलणार आहे नेमका? हो, मी खूप उत्सुक आहे कारण की तो खरं काय ते आज मला पहिल्यांदा कळेल. कारण की घरात मी बोलले तरच घरात आवाज असतो, म्हणजे अदरवाईज घरात कोणीच बोलत नसतं. आता आमची मुलगी आहे म्हणून थोडीशी बडबड असते, पण अदरवाईज नीरज खूप शांत आहे. आणि मला त्याला खूपदा विचारायला लागतं काय रे. तर आज मला तुझ्या निमित्ताने सगळं कळेल. ओके. हाय नुरवी, तू कशी आहेस? हॅलो. हॅलो. हाय, कशी आहेस तू? एकदम छान. एकदम छान आहे, एकदम छान. बरं, नुरवी पण आमच्याशी पहिल्यांदाच बोलणार आहे म्हणाल. पण आज दिवाळी आहे, पाडवा आहे, घरात एक वेगळं वातावरण असतं. कारण माझ्या मते तू आता अमेरिकेहून इथे आल्यानंतर तुमचा हा आता पहिला पाडवा आहे. आणि नुरवी माझ्या मते पहिल्यांदाच पाडव्यामध्ये इन होणार आहे या वेळेला तुमच्या. हो, म्हणजे याआधी आम्ही असा पाडवा केलाय पण विथ फॅमिली. हा, नुरवी सोबत हा आमचा पहिला पाडवा आहे. काय बोलायचं तुला? बोल. काय बोलू? हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. पण अर्थात मृणाल, कारण आज पाडवा आहे आणि मी म्हटलं तसं इकडे तुमचा आल्यानंतरचा पहिला पाडवा असेल आणि नुरवी या वेळेला आहे. काय यावेळेचं खास आहे? कारण बऱ्याच गोष्टी आता तुझी मालिका प्रेक्षकांसमोर येते, सो तिथून उत्सुकता आहे खरं तर. आणि सगळं नवीन नवीन सुरू होते इथे भारतात आल्यानंतर. काय सांगशील? ऍक्च्युली आम्ही तिघे, आम्हाला दोघांना एक्साइटमेंट आहे नुरवी बरोबर हा पाडवा साजरा करण्याची. आणि फक्त पाडवाच नाही, म्हणजे सगळी दिवाळीच ही आम्ही नुरवी बरोबर सेलिब्रेट करतोय. हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे कारण की ती पहिल्यांदाच बघते सगळे लाईट्स आणि फटाके. आणि विथ फॅमिली आम्ही खूप वर्षांनी खरं तर असा पाडवा सेलिब्रेट करतो. बऱ्याच गोष्टी नव्याने सुरू होत आहेत आमच्या, जसं की माझी सिरियल सुरू होतीये, त्याचं एक न्यू बिझनेस व्हेंचर सुरू होतंय. सो शुभारंभाची दिवाळी आहे खरं तरी आमची. नीरजला विचारेन. नीरज, कारण मृणालकडनं आम्ही तुझ्याबद्दल बरंच ऐकलंय, तुझं कौतुकही ऐकलंय खूप, पण तू कमी बोलतोस एवढंही माहितीये, पण आज तुला बोलता करायची जबाबदारी आहे थोडीशी. नीरज, काय सांगशील? एकतर सुरुवात, कारण लव्ह स्टोरी आम्ही बरीच ऐकलीये, पहिल्यांदा मृणालला कुठे पाहिलं होतंस आणि कशी सुरुवात झाली तुमच्या लव्ह स्टोरीची? खरं तर
लव्ह स्टोरीची सुरुवात अशीच झाली. एक फॅमिली फ्रेंड्स आहेत ॲक्च्युली आमचे, त्यांनीच आम्हाला एकमेकांना इंट्रोड्यूस केलं. सो आपण म्हणतो ना की पाहता क्षणी असं वाटलं होतं की ओके, हीच माझी जीवनसाथी असणार आहे. सो हे पहिल्यांदाच मला भेटल्यावर तिला झालं होतं तसं. आणि मग पुढे तशाच गोष्टी घडल्या की बरोबर तिच्याशी लग्न पण झालं माझं. आणि सो लव्ह ॲट फर्स्ट साईट म्हणण्यासारखंच आहे अरे ॲक्च्युली. जरी अरेंज मॅरेज असलं तरी सुद्धा पहिल्या भेटीतच आम्हाला असं वाटलं होतं की येस, आम्हीच एकमेकांसाठी बनलो आहोत. सो ते एक हे मी आहे. पण पहिल्यांदाच ऐकते. पण नीरज, अर्थात मृणाल अभिनेत्री होती, हे जेव्हा भेटलात तेव्हा माहिती होतं का? हा, भेटलो तेव्हा माहिती होतं, म्हणजे तसं मला कळलंच होतं आधी. आणि गुगलवर फोटो आणि ते सगळं मी पाहिलंच होतं तिला भेटायच्या आधीच, कारण का मी तेव्हा अमेरिकेतच होतो. आणि भेटण्यासाठी आम्हाला एक 3-4 महिन्याचा पिरियड गेला होता, त्याच्यामुळे तेवढं तर मला माहिती होतं म्हणजे. So, पण हा. त्याची एक गंमत आहे, मी हा. सांगते की Okay. जेव्हा आमचे फोटो पाठवले एकमेकांना, तर त्याचे ते कॉन्व्होकेशनचे फोटो माझ्याकडे आले होते. हा, आणि माझे तू तिथे मी मधले फोटो त्याच्याकडे गेले होते. तर माझ्या समोर अगदीच साधा छोटा मुलगा असा त्याचा फोटो होता. आणि त्याच्या समोर मी मंगळसूत्र घातलेली, टिकली लावलेली, भरजरी साड्यांमधली मी, तू तिथे मी मधली मंजिरी, ते फोटो त्याच्यापर्यंत पोहोचले होते. सो त्याची रिक्वेस्ट आली होती आम्हाला की जरा साधे फोटो पाठवा, साधे फोटो पाठवा, आम्हाला कळत नाहीये. पण म्हणजे अर्थात आता म्हणाली तसं की तेव्हा तिथे मी तुझी सुरू होती म्हणाल, right? बघितलेली मालिका आणि अभिनय बघितलेलास का? नाही. सिरियलचं नाव असं ऐकून होतं मी थोडंफार, पण शो असं नाहीच पूर्ण कधी पाहायला गेला माझा. माझे क्लासेस आणि कॉलेज ते सगळं चालू होतं, त्याच्यामुळे शो तर असं पाहायला नाही गेला माझा. ऍक्च्युली तो तेव्हा इथे नव्हताच, त्यामुळे तो तिकडे होता, त्यामुळे तसं तेवढं टेलिव्हिजन बघणं झालंच नाही. पण जसे मग मी म्हटलं डिरेक्टली मग ते मंजिरीचे फोटो त्याच्यापर्यंत पोहोचले, सो तो थोडा घाबरला होता. पण मृणालला अर्थात, कारण आपण या क्षेत्रात ज्या क्षेत्रात आहेस त्या क्षेत्रात एकतर बरेच तुला या क्षेत्रात म्हटल्यानंतर तर फॅन्सचे बरेच मेसेजेस असतात, त्याच्यानंतरही आपण ज्यांच्यासोबत वावरतो त्यांच्याही बऱ्याच जणांच्या मागण्या येतात. मृणालला नीरजच्या आधी कोणाच्या मागण्या आलेल्या होत्या का? आणि कोणीच मला मागणी घातली नाही. आणि दुसरं म्हणजे मला पण जे पहिलं स्थळ आलं तो नीरज आहे. म्हणजे त्याआधी मला अशी काही स्थळं पण नाही आली. आणि जेव्हा माझं ठरलं की आता लग्न करायचंय आणि आई बाबांनी मला सांगितलं की आता वेळ आली, आता पुढे जायला हवं, सो मी म्हटलं ठीक आहे. आणि जो पहिला मुलगा आला त्याच्याशी माझं लग्न झालं सुद्धा. वा, आणि तो म्हणाला तसं लव्ह ॲट फर्स्ट साईट झालं. सो नीरजला विचारेन, कारण एक म्हणजे अर्थात मृणालकडे बघितल्यानंतर खूप साधी सोजवळ आणि तिचा चेहराच इतका गोड आहे की ती सगळ्यांना बायको म्हणून, अर्थात तिचा एक चेहरा समोर येतो की बायको हवी तर अशी साधी सिंपल अशी सोजवळ. तू तिला पाहिल्यानंतर तू तर लव्ह ॲट फर्स्ट साईट झालं, पण जेव्हा आई वडिलांना सांगितलंस, त्यांना एक सून म्हणूनही तशीच छान हवी असते मुलगी, आई वडिलांची रिएक्शन काय होती? हा, त्यांना पण अशी साधी आणि घरात मॅच होईल अशीच आम्हाला हवी होती नेहमीच म्हणजे. आणि ती मृणाल तशी आहेच पहिल्यापासूनच, त्याच्यामुळे त्यांनाही आवडलंच होतं ऍक्च्युली. ओके. आणि झालं म्हणजे तसंच. जशी हवी होती तशी मृणाल मिळाली आम्हाला. ओके. पण आता तिकडे म्हणजे खरं तर लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप होती, म्हणजे लग्न झाल्यानंतरही तुम्ही माझ्या मते किती वेळ लांब होतात? साधारण वर्ष? नाही, 3-4 वर्ष आम्ही वेगळे होतो लग्न झाल्यानंतर पण. येस. पण मग ते पण मॅनेज करणं नीरज खरं तर म्हणजे एकतर ती ज्या क्षेत्रात आहे ना तिथे खूप समजून घेणारा नवरा लागतो, ते सगळं आजूबाजूचं वातावरण आणि जे क्षेत्र बघता. तर लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये कसं दोघांनी मॅनेज केलं? आणि नुकतंच लग्न झाल्यावरही लगेच 3-4 वर्ष लांब राहायचं, बऱ्याच जणांना प्रश्न पडतात कसं हाताळायचं, काय सांगशील तू? काय टिप्स देशील का, कसं तुमच्या दोघांचं रिलेशन छान राहिलं? एक तर आम्ही 2-4-5-6 महिन्यांनी असं भेटायचोच कंपल्सरी, आणि मी इकडे यायचो, नाहीतर ती तिकडे यायची सुट्टी घेऊन. सो ते आम्ही एक 4-5 महिन्यांनी मॅनेज केलं होतं, प्रत्येक एव्हरी 4 to 5 months असं. आणि व्हॉट्सॲप आणि फेस टाईम तेव्हा होतं. सो कंटिन्युअस आमचे फोन चालूच असायचे, म्हणजे इव्हन मी मीटिंगला बसतो असेल तरी सुद्धा फेस टाईम आमचं चालू असायचं. आणि वेळा बरोबर अपोजिट होत्या, म्हणजे माझ्याकडे सकाळ असायची तेव्हा तिकडे रात्र असायची. एक्झॅक्टली. सो ती झोपताना पण फोन आमचा नेहमी चालू असायचा, आणि मी झोपलो असेल तरी फोन चालू असायचा. सो ते फोनमुळे आम्हाला खूप मदत झाली ऍक्च्युली, आणि त्याच्यामुळेच आम्ही जास्त कनेक्टेड राहू शकलो एकमेकांना. नाही, मी मला फक्त असं सांगायला आवडेल की जर समजूतदार नवरा तू म्हणालीस ना, तर आम्हा दोघांमध्ये तोच खरंच खूप समजूतदार आहे. आणि नाही,
नाही नाही, पण त्यांनी मला खरंच खूप समजून घेतलं, बिकॉज आपलं फील्ड असं Exactly. आहे की खूप शंका येणं किंवा थोडंसं इन्सिक्युअर होणं साहजिक आहे ते, आणि ते अगदीच होऊ शकतात. आणि पुन्हा एवढा अंतर आहे आमच्यात, 7 समुद्र पलीकडे वगैरे असं. बरोबर. तर मग पण मला असं वाटतं की आतापर्यंत ही कधीच म्हणजे त्यांनी मला एकदाही असा प्रश्न विचारला नाही की हे कोण आहेत, ते कोण आहेत, किंवा जसं की त्यांनी माझा फोन कधी चेक केला नाही, किंवा त्याचा माझ्यावर तो पूर्ण विश्वास आहे. आणि मी म्हणते ना की काही गोष्टी ह्या लकीली होतात, तसं तो माझ्या आयुष्यात आला आहे, अगदी लकीली. वा. पण तिकडे होतात तेव्हा तिकडे दिवाळी कशी सेलिब्रेट केली होती मृणाल? तिथे दिवाळी आम्ही आत्ता जेव्हा माझी डिलिव्हरी झाली तेव्हा आम्ही सेलिब्रेट केली होती पहिल्यांदा ओके. माऊ सोबत. तर जसं की मी म्हटलं, आम्ही घर सजवलं होतं, तिथे आमचे काही इंडियन आपले काही मित्र परिवार झाले होते, म्हणजे फ्रेंड्स झाले होते ओळखीचे. बाजूलाच राहणारं जे कपल होतं ते महाराष्ट्रीयन होतं, सो त्यांच्याबरोबर आम्ही काही म्हणजे दिवस सेलिब्रेट केले. आणि तिथे देऊळ आहे एक छानसं, तर तिथे सगळे लोक जमा होतात, आपलं महाराष्ट्र मंडळ आहे. सो सगळे अशी लोक आम्ही सगळे एकत्र मिळूनच दिवाळी सेलिब्रेट करत होतो. तेव्हा नेमकं आणि कोविड आणि त्या दरम्यानचा तो पिरियड होता, त्यामुळे फॅमिली अशी कोणी येऊ शकली नाही आमची, पण आम्ही होतो. आणि आमची माऊ खूप गडबड करणार आहे, ती काहीच बोलू देणार नाही त्याबद्दल सॉरी. नाही, इट्स ओके. ती छान गप्प बसलेलीच आहे तशी, ती खेळते तिचं ना. काय करतेस तू? झोपवत ती आहे. पण नीरज, एक्झॅक्टली आता म्हणजे बरीच वर्ष तू तिकडे राहिलायस आणि तू इथे फार कमी वेळ राहिलायस. या वेळेला काय प्लॅनिंग आहे दिवाळीचं आणि काय गोष्टी, कारण तिथे तू एक बिझनेस करत होतास, आता तिकडून इकडे आल्यानंतरचे तुझे प्लॅनिंग नेमके कसे? मी ऍक्च्युली IT मध्ये होतो, सो 14 वर्ष मी IT मध्ये जॉब वगैरे केला अमेरिकेत. पण थोडं IT मला थोडंसं कंटाळा आला होता, एकाच ठिकाणी बसून काम करायचं वगैरे. आणि नेहमीच पहिल्यापासून वाटत होतं की काहीतरी स्वतःचं सुरू करावं. त्याच्यामुळे आम्ही दोघं मिळून ऍक्च्युली एक न्यू व्हेंचर लवकरच लॉन्च करतोय. तर मी आत्ता डिस्क्लोज नाही करत, एक थोड्या दिवसांनी आम्ही ते लवकरच सांगू प्रेक्षकांना. सो तो प्लॅन एक आहे. आणि दिवाळी तर माझी ऍक्च्युली जसं मी अमेरिकेत गेलो तशी 14 वर्षानंतर माझी पण पहिलीच दिवाळी आहे इकडची भारतातली. सो आम्ही तिघेही खूप एक्साइट आहोत, फॅमिली एक्साइट आहे. आणि ऍक्च्युली आम्हाला ते सगळे सण साजरे करता यावे आणि नुरवीला पण या कल्चरचा सगळी माहिती व्हावी, म्हणूनच इंडियात यायचा जो निर्णय होता तो याचसाठी होता सगळं. सो ते डेफिनेटली आम्ही खूप एक्साइट आहोत त्याच्यासाठी. पण किती मिस करत होतास तू? म्हणालास की 14 वर्ष तिकडे होतास, तो प्रत्येक आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचं असं असतं की सणावाराला आपले सगळं कुटुंब एकत्र येतं. सो किती मिस करत होतास हे सगळं तिथे असताना? आणि आता तुझं पण एक छान फॅमिली आहे, बायको आहे, मुलगी आहे, सो आता पण एक छान एक्साइटमेंट असेल 14 वर्षानंतर सगळे सण सेलिब्रेट करण्याची. हो, मिस तर करत होतो मी तिकडे, पण तिकडे नेहमीचं ते रुटीन असतं की आई फराळाचं पाठवायची, आकाशकंदील पाठवायची, सो आम्ही लावायचो आणि फॅमिली म्हणजे फ्रेंड्स तिकडचे होतेच. पण इकडचं जे आता सगळं आहे दिवाळीचं ॲटमॉस्फिअर ते तर खूप मिस केलं मी. त्याच्यामुळे एक्साइट तर खूप आहे इकडे. आणि नुरवीची पण पहिलीच दिवाळी आहे, त्याच्यामुळे एक्साइटमेंट अजूनच वाढलेली आहे. पण मृणालच्या खरं तर मृणाल उत्तम स्वयंपाक करते हेही आम्हाला माहिती आहे. सो मृणालच्या हातचं या वेळेला तुला छान मस्त फराळही खायला मिळणार आहे. सो सगळे ते दिवाळी म्हटल्यावर तुझ्या आवडीचं काय आहे जे मृणालच्या हातचं तुला खायला आवडतं? मृणालचं हातचं मला चिवडा आवडतो ऍक्च्युली, आणि ती लाडू पण छान करते, बेसनाचे लाडू ती उत्तम करते. आणि नुरवीला पण तिच्या हातचे लाडू खूप आवडतात, सो ते आहे लाडू. आणि बाकीचं पण तिने केलं आहे यावर्षी, थोडीशी चकली केली, म्हणजे चकली वगैरे ते पहिल्यांदाच ट्राय करते खरं. नाही, मी एवढा काही फराळ खरं तर नाही केलाय कधीच. बेसनाचे लाडू मी शिकले बिकॉज माझ्या माऊला आवडतात आणि अमेरिकेत माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता, सो तेव्हा मी खऱ्या अर्थाने छान स्वयंपाक करायला लागले. पण फराळ व्यतिरिक्त बाकीचं त्याने पदार्थ माझ्या हातचे खाल्ले. फराळ तो चिवडा मी केलाय आणि लाडू, पण अजून तसं बाकी मी काही ट्राय नाही केलं कधीच, सो त्याच्यासाठी ती रिस्क आहे. पण लग्नाआधी फराळ वगैरे छान येत होता मृणाल, की आता म्हणजे आपण लग्न करतो तेव्हा इकडच्या पद्धती वेगळ्या
असतात. हो. सासूकडनं बरंच काही शिकायला मिळालं असेल. हो, मी खरं सांगू का, आमच्या आई ना खूप छान स्वयंपाक करतात आणि फराळ सुद्धा. म्हणजे आणि कायमच जसा तो अमेरिकेत होता तशी मी मुंबईत होते आणि कामानिमित्त आम्ही कायमच घरापासून लांब राहिलोय. म्हणजे सासरी पण मी तशी फार कमी राहिली, त्यामुळे मी गेले की कायम ते रेडीच असायचं, काही करायला मला कधी लागलं नाही. पण मी आता मला वेळ मिळालाय आणि आता माझ्याकडे फॅमिली असेल माझ्या सोबत अशी छान, तर मग मी त्यांच्याकडनं, त्यांच्या हातचे राघवदास लाडू म्हणून एक प्रकार आहे ते, त्या खूप छान करतात आणि सो आता शिकू शकेन मी. पण असा एवढा कधी वेळच नाही मिळाला, कारण सिरियलचं आपलं शूटिंग आमचं तुला माहितीये की हार्डली 2 दिवस सुट्टी मिळते आणि मग परत लगेच जायचं असतं. सो आम्ही त्यांच्याबरोबर वेळ घालवतोय, हेच त्यांच्यासाठी खरं तर आणि आमच्यासाठी सुद्धा की खूप मोठी गोष्ट आहे खरं. ऍक्च्युअली पण आता तो वेळ मिळेल आणि आता माऊमुळे तर ते होईलच, आमच्या नुरवीमुळे. सॉरी. येस. पण आता नीरज, माझ्या मते तिकडे गेल्यानंतर म्हणजे आता इथून लग्न करून मृणाल गेली, असं बऱ्याच जणांना वाटलं होतं की आता मृणाल काही या क्षेत्रात परत येत नाहीये. तुमचं काय होतं, म्हणजे मृणालचा हा जो निर्णय होता की थोडंसं लांब राहण्याचा फिल्मी दुनियेपासून, तिच्या मुलीला वेळ देण्याचा, कुटुंबाला वेळ देण्याचा, तुमचे रिॲक्शन काय होते? तिने तेव्हाही करायला हवं होतं का तिने फॅमिलीला वेळ दिला ते आवडलं तुला? जसा मी गेलो आहे ऍक्च्युली ना, मला बॅक ऑफ द माइंड कुठेतरी माहिती होतं की परत इंडियात मला जायचंच आहे. सो मी गेलोच याच्याने होतो की मला कायमचं अमेरिकेत राहायचं नाहीये. ओके. सो कधी जायचं हाच एक फक्त डिसिजन आमचा पेंडिंग होता दोघांचा, की आता जायचं का नेक्स्ट इयर. पण जसं नुरवी आहे आमच्या आयुष्यात आलेली आणि 2 वर्ष आम्ही तिकडे थांबलो की ती पण थोडीशी मोठी होईल, त्याच्यामुळे हाच पिरियड उत्तम होता आमच्यासाठी दोघांसाठीही की आम्ही इकडे येऊ आता. त्याच्यामुळे माझं डिसिजन माझं की मी काम करत होते तर मी थांबले घरी, तर त्याच्याबद्दल तुला काय वाटतं? काम तर ती करत होतीच मी तिकडे असताना सुद्धा, आणि 1-2 वर्ष आमचं खूपच नॅचरल होतं. ऑफकोर्स त्याच्यात काहीच ठरवून आम्ही असं केलंच नाही की त्याने पण मला कधीच फोर्स केला नाही, किंवा बाळ नसताना सुद्धा, कारण त्याने मला हा फोर्स कधीच केला नाही की तू सिरियल करू नकोस किंवा तू, मी इथे एकटा आहे, तू आता निघून ये, किंवा मला माझ्या सासू सासऱ्यांनी पण कधी असा आग्रह केला नाही की तू सोडून दे करिअर किंवा. सो तो एक खूप चांगला सपोर्ट मला माझ्या सासरच्यांकडून मिळाला आणि नीरजकडून मिळाला, बिकॉज आम्ही दोघेही करिअर ओरिएंटेड आहोत. आणि जसं मला तो नेहमीच म्हणतो की जसं मी माझं स्वप्न पूर्ण करतोय किंवा माझ्याकडे माझी काही स्वप्न आहेत तशी तुझीही आहेत, आणि आय रिस्पेक्ट दॅट. सो तो एक आमच्यातला एक काय म्हणू, एक चांगला थॉट आम्ही जपलाय आणि त्यामुळे आम्ही छान करू शकतो कामं आमची. पण किती वर्ष झाली मृणाल लग्नाला? आमच्या लग्नाला आता 8 वर्ष झाली. ओके. आम्हालाही अजिबात ते वाटत नाही, कारण आम्ही खूप लांब राहिलो एकमेकापासून आणि हार्डली 4 वर्ष आम्ही एकत्र राहिलो. सो आम्हाला अजूनही आमचं लग्न असं नवीनच वाटतं. आणि आमच्या अवतीभोवतीचे सगळेच आम्हाला विचारत असतात जेव्हा की किती वर्ष झाली, आणि आम्ही सांगतो 8, तर ते म्हणतात अरे, कारण कुणाचाच तेवढा विश्वास बसत नाही, कारण आम्ही राहिलोच कमी एकमेकाबरोबर फार. पण या 8 वर्षात मृणालमध्ये काही चेंज जाणवला नीरज? म्हणजे सुरुवातीची मृणाल, आत्ताची मृणाल, काही डिफरन्स जाणवतोय? मृणालला बोलायचंय पण मला माहित नाही तो काय बोलेल. धाकते का तुला? हा की तो फक्त की मी चिडखोर झाले, असं काहीतरी तो सांगू शकेल. चेंज असा फार काही नाही वाटते मला, म्हणजे चिडचिड तर ती थोडीफार पहिले पण करत होती. पण तिचं चिडणं हे खूप क्षणिक असतं, म्हणजे ती लगेच बॅक टू नॉर्मल पण येते. तिला फक्त असं असतं की मी बोलून मोकळी होणार, म्हणजे मला आतमध्ये नाही ठेवायचं. सो त्याच्यामुळे ती चिडते फक्त, पण ती परत नॉर्मलला पण येते लगेच. सो ते आहे तिचं फक्त. पण मृणालच्या चेहऱ्याकडे बघून ना ती कधी भांडत असेल किंवा चिडचिडही करत असेल असं वाटत नाही? जेव्हा अफेअरचा टाइम होता तेव्हाही कधी मृणाल अशी चिडलेली किंवा लेट आला, काही झालं आणि चिडचिड झाली मृणालची, असं कधी झालं होतं? नाही, असं चिडचिड म्हणजे तिची एक तर तिला परफेक्ट काही गोष्टी लागतात, सो त्याच्यामुळे ती चिडचिड होते. मी काही केलं नाही व्यवस्थित किंवा असं, याच्याने चिडचिड होते तिची. पण खूप अशी भांडतीये किंवा असं तर कधीच झालंच नाही म्हणजे तिचं. त्याच्यामुळे लकीली, टचवूड, म्हणजे लकी आहे मी त्या बाबतीत. पण मृणाल, म्हणजे काय कधी अफेअरच्या दरम्यान कधी अशी चिडचिड झालेली का? किंवा आता असं वाटतंय की त्यावेळेला थोडीशी चिडचिड झाली, राग आला, तर म्हणतेस असं मी पटकन थोडीशी चिडते, पण असं आता जाणवतंय की तेव्हा काही चिडायला नको होतं आणि आता थोडीशी तू पण चेंज झाली आहेस कदाचित? एकतर आमचं अरेंज मॅरेज आहे, त्यामुळे त्या 6 महिन्यात तर आपण छानच बोलतो, तर तसे आम्ही
छानच बोललो एकमेकाशी. पण चिडचिड माझी होते, पण पटकन संपतो विषय. माझ्याकडनं नसेल संपत, पण तो संपवून टाकतो. कारण की तुला मी म्हटलं तसं की मी खरंच मला राग लवकर येतो, माझा लवकर जातो, पण तो कधीच फारसा चिडला नाही माझ्यावर. त्यामुळे असेल आमच्यात भांडणं फार झाली नाही, किंवा झाली जरी ती पटकन संपून जातात. हे आहे की तो सॉरी नाही म्हणत पटकन. आमच्यात तो पटकन सॉरी म्हणत नाही. अच्छा, इथे वेगळे म्हणजे ह्या कपल मध्ये हे वेगळं आहे, कारण मोस्टली मुलं सॉरी किंवा नमतं घेतात बायकोची चिडचिड आणखीन कमी व्हावी म्हणून. नाही, तो जे काही बोलतो ते मजेत बोलतो. आमच्यात मीच सॉरी म्हणते, मग विषय कुठलाही असो, चुकलेलं कोणीही असो. हा, सो त्यामुळे आमची भांडणं पटकन संपतात. आणि असं कधीच झालं नाही की म्हणजे एक प्रसंग आहे असा जेव्हा मला असं वाटतं की मी चिडायला नको होतं, पण तो सोडल्यास बाकी अशी खूप भांडणं किंवा खूप चिडचिड आमची नाही झाली. पण मृणालचा स्वभाव पहिल्यापासून एवढा शांत आणि समंजसच आहे का नीरज? म्हणजे आता आम्ही ती मैत्रीण म्हणून तिला ओळखतो, अभिनेत्री म्हणून ओळखतो, तुझी मैत्रीण, त्याच्यानंतर बायको आणि आता आई झाली आहे एका मुलीची, त्याच्यामुळे तिचा स्वभाव जसा आहे तसाच समंजस साधा असाच आहे पहिल्यापासून. हा, तशी ती समजूतदार आहेच पहिल्यापासूनच, पण तिला बोलायला खूप लागतं. म्हणजे ती खूप बोलते माझ्याशी, आणि माझी भूमिका ही ऐकण्याची असते, पण ती मध्ये मध्ये मला म्हणते पण की तू पण बोल, तू पण बोल. पण जास्त तिला बोलायला आवडतं, त्याच्यामुळे तेच असतं. म्हणजे समजूतदारपणे बोलणंच तिचं असतं. बोलत असते फक्त, आणि मग त्याचे रिप्लाय असतात हो कळलं. ओके, पण तसं माझ्या मते मृणालचं फ्रेंड सर्कल फार कमी आहे ना नीरज? जेवढं आम्ही पण माहिती आहे आम्हाला, तिचे खूप सिलेक्टिव्ह फ्रेंड आहेत. असं मुळात या इंडस्ट्रीत असल्यानंतर आपले बरेच ग्रुप असतो, मग त्या पार्टीज असतात, या सगळ्यापासून मृणाल थोडीशी लांबच असते. तिचं एक फ्रेंड सर्कल फार तिच्या पद्धतीचं आहे, तिला जेवढे हवे तेवढेच फ्रेंड्स तिच्या जवळचे आहेत. तुझा फ्रेंड सर्कल काय आहे आणि त्याच्यात मृणाल किती मिक्सअप होतं? नाही, माझं पण तिच्यासारखंच आहे, लिमिटेडच आहे फ्रेंड सर्कल. ऍक्च्युली मी जास्त सोशल नाहीये खरं म्हणजे, सो आमच्या दोघांचंही फ्रेंड सर्कल तसं लिमिटेडच आहे. ओके, मी सांगते. नीरजचं फ्रेंड सर्कल म्हणजे हो, त्याच्या ऑफिसचं जे काही त्याचे फ्रेंड्स आहेत किंवा तिथे आमचे काही फ्रेंड्स झाले, सो कदाचित माझ्यामुळे असेल तो त्यांच्याबरोबरही जास्त खुलला. कारण की आम्ही दोघेही खूप इंट्रोवर्ट आहोत. मी तरी सोशल थोडीशी माझ्या कामामुळे किंवा प्रोफेशनमुळे झाले, पण त्याचा जॉब असा आहे, तो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. त्याचं आता 4 वर्ष तर तो वर्क फ्रॉम होम करत होता, सो त्याला फारसा लोकांचा त्याचा संपर्कच येत नाही. सो तसं माझ्यापेक्षा तो थोडासा जास्त इंट्रोवर्ट आहे. सो माझ्यामुळे थोडा सोशल तो झाला असावा, पण जास्त बोलण्याचा स्वभाव नसल्यामुळे फारसं फ्रेंड सर्कल नाही. आम्ही आपापल्या फॅमिलीशीच खूप अटॅच्ड आहोत. आणि माझ्या बाबतीत म्हणशील तर माझी आई आणि माझा नवरा यांच्या एवढं क्लोज माझ्या आयुष्यात दुसरं कोणीच नाहीये. आणि माझे सिक्रेट्स फक्त या दोघांनाच माहिती आहे, आणि माझा रागही हे दोघेच सहन करतात, आणि त्याच्या बाबतीतही कदाचित असंच असू शकेल. सो अशीच हीच लोक आहेत आमची. ओके, नीरज तुला विचारेन, कारण मृणाल लग्न करून आल्यानंतर पटकन ऍडजस्ट झाली घरात की थोडा ऍडजस्ट व्हायला वेळ आला? कारण ती म्हणते तसं की ती इंट्रोवर्ट आहे, सो पटकन ऍडजस्ट झाली घरात? हो, ती तशी पटकन ॲडजस्ट झाली. तिला थोडासा वेळ लागतो फक्त स्टार्ट करायला, पण एकदा झाली तिची कनेक्ट, म्हणजे तिचा कनेक्ट झाला की मग ती एकदम मोकळी होते. आणि माझ्या बाबतीत पण आणि माझ्या घरच्यांच्या बाबतीत पण तेच झालं, ती लगेच मोकळी झाली तशी. म्हणजे आमचं तर झालंच लगेच मोकळं, आणि माझ्या आई वडिलांबरोबर पण ती लगेच मोकळी झाली तशी. ओके, पण तुला अर्थात मृणालचं क्षेत्र माहिती होतं, आणि जसं आपला मगाशी विषय झाला की थोडी इन्सिक्युरिटी असते, असं वाटलं लग्नानंतर मृणाल या क्षेत्रात इथं किती वेळ देऊ शकेल, किंवा पूर्ण वेळ तिकडे दिला तर मग घर कसं सांभाळेल, अशा काही शंका होत्या का? त्याबद्दलही तुमचं त्या दरम्यान बोलणं झालं होतं सगळं? अशी शंका नव्हती खरं, कारण का मला माहिती होतं की ती कामाबाबतीत फोकस्ड आहे, आणि माझं पण थोडंफार तसंच होतं की मी पण घर सोडून कामासाठीच गेलो होतो. सो मला अशी इन्सिक्युरिटी तिच्या बाबतीत कधीच झाली नाही. म्हणजे जेव्हा वेळ आली तेव्हा तिने सगळं केलेलं आहे घरात पण, आणि त्या इन्सिक्युरिटीबद्दल माझ्या मनात म्हणजे अशी कधी आलीच नाही की मृणाल हे करू शकणार नाही, कारण का मला कुठेतरी माहिती आहे की मृणाल व्यवस्थित सगळं हँडल करू शकते. आणि मी पाहिलं सुद्धा आहे, म्हणजे ती जेव्हा अमेरिकेत होती तेव्हा बाळ आणि मृणाल होती आणि मी होतो, आम्ही तिघेच होतो. सो तिने व्यवस्थित ते सगळं हँडल केलं, त्याच्यामुळे अशी इन्सिक्युरिटी माझ्या मनात कधीच आली नाही करिअर. मृणाल, पहिल्या भेटीत वगैरे असं तू नीरजला, आता अर्थात आपण एकमेकांच्या करिअरबद्दल आधी सांगतो कारण ते मेन असतं आणि त्याच्यामुळे आपली पुढची सगळी ऍडजस्टमेंट असते, नीरजला कसं सांगितलेलं
सांगितलंस आणि कसं पटवून दिलेलंस की हे माझं क्षेत्र आहे आणि कुठेतरी ती ऍडजस्टमेंट करावी लागते राईट, वेळेची आणि सगळ्या घर सांभाळण्याची. सो ते कसं पहिल्या भेटीत तू त्याला समजावलंस? खरं तर हा प्रश्न कायमच माझ्या मनात होता. लग्न करण्याआधी मला कायम हा प्रश्न होता की माझं ज्याच्याशी लग्न होईल तो मला हे करिअर करू देईल की नाही, किंवा ते ऍडजस्ट होतील का. कारण की नीरजच्या त्यांचं बॅकग्राऊंड नाहीच आहे तसं. म्हणजे आई पप्पा बँकेत होते दोघेही. नीरज तर आता तुझं म्हटलं तसा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि घरात कोणी असं अभिनय क्षेत्राशी. सो मी जेव्हा त्याच्याशी लग्न करायचा विचार केला तेव्हा मी त्याला म्हटलं होतं की माझ्यासाठी पण कायम फॅमिली लाईफ माझ्यासाठी कायमच मला मॅटर करतं आणि पहिलंच मी ते ठेवलं होतं प्रेफरन्स वाईज. पण त्याला मी म्हटलं होतं की 40 वर्षाचं आपलं लाईफ असणार आहे पुढे लग्नानंतर, आणि करिअर हार्डली मुलींचं किती असतं, लग्न आणि बाळ झाल्यानंतर 4-5 वर्ष. सो तेवढ्यासाठी मी कॉम्प्रोमाइज करूच शकते, मला काही प्रॉब्लेम नाही. मला वाटतं असंच काहीसं मी बोलल्याचं मला वाटतंय. आणि थोडा डायलॉग तर मी मारलाच हा, म्हणजे त्याला त्यामुळे तो झाला असावा इम्प्रेस. पण जसं मी म्हणाले की त्याने मला कधीच अडवलं नाही आणि त्याने मला कायमच सपोर्ट केला. त्यामुळे तो विचार मला कधी कट करावा लागला नाही की आता करिअर कसं ऍडजस्ट करू किंवा. सो जेव्हा जेव्हा फॅमिलीला आमची गरज होती आम्ही दोघांनी आमच्या वेळा मॅनेज केल्या आहेत. आणि आता आम्ही त्याचसाठी आलो बिकॉज आता आम्हाला फॅमिलीला पण तेवढा वेळ देता येईल. कारण जसं तो 14-15 वर्ष तोही आईबाबांपासून त्याच्या लांब होता आणि तेही आता म्हणजे दे आर 65+ वगैरे. सो आम्ही आता छान वेळ त्यांना देऊच शकतो. पण आता हा पुन्हा जेव्हा मालिका करण्याचा निर्णय होता, आणि अर्थात मालिका म्हटल्यावर तुमचे 12-12 तास तिथे जातात आणि आता नुर्वी तशी म्हटलं तरी अजूनही लहानच आहे. सो आता जेव्हा निर्णय घेतला तेव्हाही नीरज ओके होता या बाबतीत? हो. कारण आता तर उलट काहीच अडचण नाही. कारण आता ती इथे आहे, तिच्याबरोबर आजी असणार आहे, आजोबा असणार आहेत किंवा माझी फॅमिली आहे. सो तिला ती माणसं आणि त्यांच्याबरोबर त्यांचा सहवास मिळणं जास्त सो त्यांचा सहवास तिला मिळणं अपेक्षित होतं आम्हाला सुद्धा. सो मग ते आम्हाला हवं होतं. कारण की तिथे कसं तिथे राहिलो असतो आम्ही दोघेही तरी त्यांना हार्डली 6 महिने व्हिजिट करता येतं. पण तेही आता कसं कितपत पॉसिबल आहे, दरवर्षी ते पॉसिबल होणार नाही. सो तो सहवास त्यांना लाभला नसता मे बी, तर आता ते होऊ शकेल. तिची काळजी घेणारं कोणी ना कोणी आहे. तर आता मला वाटतं इथे तर जास्त पॉसिबिलिटीज आहेत एकत्र राहता येणं वगैरे. मी घेऊन जाऊ मला दिलंस तू गिफ्ट म्हणून, मला दिलंस. बरं, नुर्वीचं काय आहे आता, ती रमली आहे का इथे? आणि आपण मागच्या वेळेला जेव्हा घर सुट्टी बरंच काय हा शो केला होता तेव्हा खरं तर नुर्वी आणि नीरजची भेट झाली नाही. पण आता नुर्वी बऱ्यापैकी सेटल झाली, कारण तो खूप सुरुवातीचा काळ होता तुम्ही मुंबईत आल्यानंतरचा. आता ती सेट झाली आणि आता तिला सगळं बरं वाटतंय? हो, आता ती खूप छान रुळली इथे. तिचे छान मित्रमैत्रिणी झालेत खाली. अरे वा. आणि तिला आता इथे एक मंदिर आहे गणपतीचं, तिथे जायला आवडतं. तिला आम्ही घेऊन जातो, गार्डन मध्ये जाते. अजून तशी ती लहान आहे, 3 वर्षाची झाली की आम्ही तिला शाळेत घालणार आहोत. पण अजून ती आता जस्ट 2.25 वर्षाची वगैरे आहे. सो तर मग त्यानंतर आम्ही तिला शाळेतही घालू. सो ती आणि रमेलच. आणि इथे कसं तिला माणसं दिसतात, आजी आहे किंवा आजोबा येतात आणि आत्या भेटते, मामा भेटतो. सो सगळ्यात नाती तिला कळतायत आणि माणसांमध्ये ती रमली आहे. आधी तिला भीतीच वाटायची कारण आम्ही दोघेच होतो, त्यामुळे एवढी एकदम लोक बघून ती घाबरायची. एवढा आवाज तिला तेवढा सहन व्हायचा नाही. पण आता ती छान रमली आहे. ओके. पण आता दिवाळीची तिलाही तेवढी छान उत्सुकता असेल, तू म्हणालीस तसं, कारण तिची पहिलीच दिवाळी इथली. सो एकंदरीत तिला काय काय दाखवण्याचा यावेळेचा प्लॅन आहे तुमचा? कुठे कुठे नेणार आहात? कारण अर्थात ठाण्यातली दिवाळी पहाट किंवा आपण दादर मधली अशी दिवाळी पहाट बोलतो, त्या खूप स्पेशल आहेत प्रत्येकासाठी. सो कुठे कुठे न्यायचा प्लॅन आहे यावेळेला नुर्वीला? तिला तर आम्ही खरं तर आता सुरुवात आमच्या बिल्डिंग मध्ये झालेल्या लाइटिंग पासूनच होते. खाली उतरलं की तिच्या बाबांनी तिला सांगितलंय, पप्पांनी, की ही दिवाळीची लाइटिंग आहे, दिवाळीचं लाइटिंग आहे. अच्छा. सो खाली उतरल्या ती म्हणते, मम्मा आता दिवाळी आली आहे ना. तर ते तिला आवडतं. लाइटिंग आहे आता इथे हिरानंदानी इस्टेट मध्ये सुद्धा खूप छान लाइटिंग असतं. सो सुरुवातीपासून सो ते आवडतं. तिला फटाके फुटतात तर तिला आम्ही समजावून सांगितलं की हे दिवाळीत फोडतात. त्या आवाजाला आता तिला आम्ही म्हणतो तू स्ट्रॉंग झाली, आता ती घाबरत नाही दिवाळीच्या फटाक्यांना. नाही घाबरत ना तू? नाही घाबरत नाही. सो ते दिवाळीचे फटाके ती आता बघू शकेल आणि सगळ्यांबरोबर ती सेलिब्रेट करेल. खाऊ खाणार आहे ती. काय काय आवडतं तुला? लाडू,
शंकरपाळी तिला खूप आवडतात. Okay, गोड So- खाणारी आहे. ती भयंकर गोड खाते, दिवसभर ती गोड खात असते आणि तीच सांगते की माझे दात खराब होतील ना, पण ती खाते आणि मग झोपताना सांगते आज माऊनी खूप गोड खाल्लं. So तिच्यासाठी सगळंच एक्साइटिंग आहे आणि आमच्यासाठी पण. ओके, कुठलं गाणं म्हणतेस नुर्वी तू, मला सांग ना. पट इंजिन वाले बिल्लूला विस्तववाला पोपटला गाडीत बसल्या तीनला ताई गाडीत बसल्या मैना ताई बोलत ट्रेनला गोड गोड गोड. नीरज, एकंदरीत तिकडे जेव्हा तुम्ही होतात आणि बऱ्याच इथून म्हणजे मृणाल तिथे गेल्यापासून मृणालने एक जो गॅप घेतलेला त्याच्यानंतर तिकडे गेल्यापासून मृणाल म्हणजे अर्थात तुमच्या आयुष्यात नुर्वी आली आणि नुर्वी आल्यानंतर मृणाल खरं तर तू म्हणाल तसा टास्क होता खूप मोठा मृणालसाठी, घर सांभाळणं, मुलगी सांभाळणं. पण तिथे गेल्यावर मृणाल थोडं रिलॅक्स होती का? कारण इथे खूप धावपळीचं आयुष्य आणि मृणाल तिथे गेल्यावर कारण तिला फक्त घराला वेळ द्यायचा असतो, तर इकडच्या पेक्षा तिकडे ती रिलॅक्स वाटली तुला? हो, तिकडे ती रिलॅक्स होती तशी आणि त्याच्यामुळे आम्ही फिरलो पण खूप तिकडे छान. कारण का माझं पण थोडंफार फिरायचं राहिलं होतं. सो ती तिकडे आल्यावर आम्ही फिरलो होतो आणि नुर्वीपासून तर तिचं रिलॅक्समेंट गेलीच आहे परत. पण पहिले ती आलेल्या 4-6 महिने आम्ही दोघंही रिलॅक्स होतो आणि आम्ही छान एन्जॉय पण केलं तेव्हा. सो तेवढे 4-6 महिनेच तिला मिळालेत खऱ्या अर्थाने. पण नंतर तिचं परत नुर्वीच्या मागे चालूच आहे. पण आता म्हणजे आता तू जसं म्हणलं पहिले फार एवढं तू पाहिलं नव्हतंस किंवा तेव्हा तिची एक मालिका सुरू होती, आता बरेच कामं केली त्यानंतर मृणालने. तुझं आवडतं असं कुठलं कॅरेक्टर किंवा तू ते सिरियल फिल्म्स वगैरे ह्या गोष्टी जास्त पाहतोस का किंवा ऍटलिस्ट मृणालच्या तरी पाहतोस का? पूर्ण अशी सिरियल मी अर्थात फॉलो नाही, नाही केली, पण तिचे सीन मी बघायचो अधूनमधून, जसे मला वेळ मिळेल आणि जसे मला दिसतील अमेरिकेत तसे मी पाहिले तिचे सीन. सो पूर्ण फॉलो नाही केलं मी, पण माहिती म्हणजे सगळं मला तिचे. तरी कुठली सिरियल किंवा कुठली तिचा लुक तुला आवडला कुठल्या सिरियल मधला? तिचा मी हे मन बावरेचाच म्हणेन, कारण अरे की वा. ती जास्त फॉलो केली मी. सो हे मन बावरे. मृणाल, कधी अशी चर्चा व्हायची जेव्हा त्याला कळलं पूर्ण तुझं क्षेत्र त्याच्यानंतर की आता अभिनय तू करतेस, तर त्याच्यातल्या काही गोष्टी, कारण तू म्हणतेस तसं तो फार फिल्म्स किंवा अर्थात त्यांच्या प्रोफेशनमुळे फार ते बघायला मिळत नसेल, पण ते डिस्कशन असतं ना, मी व्यवस्थित करते का, तुला काय आवडतं, कसं वाटतंय, सो हे डिस्कशन फार व्हायचं तुमच्यात? तसं फारसं अभिनयाबद्दल आणि अशी चर्चाच घरी मी कधी फारशी केलीच नाही. मुळातच आमच्या दोघांचे प्रोफेशन खूप वेगळे आहेत, त्यामुळे काम संपल्यावर आमच्यात बाकीच्या चर्चा खूप होतात आणि मला तेच रिफ्रेशिंग वाटतं खरं तर. कारण की आपण सेटवर असतो किंवा एकाच प्रोफेशनमध्ये असलो जरी ना, तरी फिल्म बघताना असं होतं की कोणीतरी कॅमेराच्या अँगलने बघतं, कोणीतरी अभिनय कसा केलाय ते बघतं. सो आम्हाला तो चेंज मिळतो दोघांना. आणि त्याला मी फारसं कधी विचारलं नाही काय सांगेल, मला ती भीती वाटते म्हणून. पण त्याने मला 1-2दा सांगितलं की तू जरा बरा अभिनय कर. बरा अभिनय कधी कधी तो सांगतो मला असं. पण तेवढं त्यांनी माझं काम फॉलो नाही केलं अनफॉर्च्युनेटली, कारण तिकडे बरेचदा दिसत नाहीत गोष्टी किंवा काय. पण हो, माझे फॅमिली मेंबर्स जसे की माझ्या सासूबाई आहेत, सासरे आहेत, ते सगळे फॉलो करतात आणि ते माझे सिरियल्स खूप आवडीने बघतात आणि ती वेळ झाली की ते एक 5-10 मिनिट आधीच टेलिव्हिजन लावून ठेवतात. सो मला त्यांच्याकडनं चांगले रिमार्क्स मिळत असतात किंवा एखादी गोष्ट आवडली किंवा अगदीच नाही आवडली तरी ते स्पष्टपणे तसं सांगतात सुद्धा. पण आता जी माझी सिरियल येईल मे बी त्याबद्दल मला नीरज कडून कळेल, कारण आता ती कंपल्सरी लागेल घरात आणि सगळे बघतील आणि बघूया. पण नीरज, मृणालचा चेहरा सोजवळ साधा असला तरी मृणालची लास्ट टाइम तिने माझ्या शो मध्ये इच्छा व्यक्त केली होती की तिला विलनची भूमिका मिळाली तरी करायला आवडेल. तुला काय वाटतं, मृणाल विलनची भूमिका करू शकेल, तिला ती साजेशी होईल, काय वाटतं तुला? ती कॅरेक्टर नक्कीच करू शकेल उत्तम, असा माझा विश्वास आहे. पण चेहरा सोज्वळ असल्यामुळे तिला कितपत सूट होईल हे मी पण जरा डाऊटफुलच आहे. पण तिला वेगळं ऍक्च्युली करायचं आहे, तिला पण काहीतरी वेगळी भूमिका नक्कीच करायची आणि ती तेवढी करूही शकेल याची मला नक्कीच खात्री आहे. अर्थात मृणाल, पाडवा आहे, घरात सेलिब्रेशनचं आहे वातावरण आणि अर्थात सगळीकडे दिवाळी सेलिब्रेशन सुरू आहे. यावेळेचा पाडवा तुम्ही म्हणाला तसं तुमच्यासाठी खूप खास असणार आहे, तर एक वेगळं वेंचर आहे तुम्हा दोघांचं
दोघांचं. खरं तर काय सांगशील फक्त एक छोटीशी गोष्ट, कारण मुंबईत आल्यानंतर त्याचंही प्रोफेशन आहे, तुझीही मालिका सुरू होणार आहे आणि त्यात तुम्ही एखादं नवीन व्हेंचर सुरू करताय, सो खूप धावपळ असणार आहे का, आणि शुभारंभाची दिवाळी आहे तुमची, सो थोडंसं तुला काय बोलायला त्याच्याबद्दल आवडेल का? ऍक्च्युली हे खरं तर नीरजचं आणि माझं दोघांचं स्वप्न होतं. ते काय आहे ते मी आता अगदीच आता आम्हाला दिवाळीतच आम्हाला ह्या ओपनिंग करायचं आहे. एकच मिनिट देऊन टाक बस आता. तर जसं मी म्हणाले तसं ही शुभारंभाची दिवाळी आमची, आणि त्याच्या मागे आमची खरंच खूप धावपळ होते. आम्ही दोघेही खूप बिझी असतो आणि जवळच आहे घराच्या, त्यामुळे आम्हाला तसं कारण माझं तर शूटिंग 12 तास असतं, त्यामुळे शूट आमचं सुरू झालंय, त्यामुळे मी शूटला एकदा गेले सकाळी की रात्र होते मला यायला. बरोबर. पण घरापासून नवीन असल्यामुळे नीरजला घरापासून जवळ असल्यामुळे नीरजला वेळ देता येतो, घरी येता येतं, मध्ये जेवायला तो येऊ शकतो, त्यामुळे नुर्वीला तो भेटू शकतो. सो तिला ते अगदीच अचानकच आई बाप्पा कुठे गेले असं होत नाही. सो आमचा प्रेफरन्स फक्त आमची आता माऊ आहे, नुर्वी आहे. सो आम्ही दोघांपैकी कोणी ना कोणी तिला भेटत असतं, मध्ये मला सुट्ट्या असतात तसं. आणि धावपळ तर आमची त्या बिझनेसच्या मागे आहेच. तो जोपर्यंत सेट होत नाही, त्याचं जोपर्यंत ओपनिंग होत नाही, आणि त्यानंतरही तो खूप मोठी वेळ घेणारं ते खरं तर काम आहे. मी नीरजला म्हणते सुद्धा की आपण सांगून टाकू, पण ही नीरजची इच्छा आहे की मला एकदा ओपनिंग झाल्यानंतरच सगळ्यांना सांगायचंय. पण मला असं वाटतं की ज्या आपल्या मूलभूत गरजा असतात त्यापैकीच एक ते आहे. सो त्यात आधी आम्हाला अगदी छोट्याच याच्यावर सुरू करायचं होतं, पण मला असं वाटतं आणि आम्हाला दोघांना अशी खात्री वाटते की नाही आपण हे हँडल करू शकू. पण ते आम्ही मोठ्या स्वरूपातच सुरू केलंय आणि आय होप त्याला सगळ्यांचा चांगला प्रतिसाद मिळेल. नक्कीच. पण नीरज, आता इथे माझ्या मते मुंबईत आल्यानंतर किंवा ठाण्यात आल्यानंतर आता खरं तर तुला तिच्या फॅन्सची फॅन फॉलोईंग किती आहे किंवा तिची फॅन फॉलोईंग किती आहे हे आता तुला कळालं असेल का तिच्या आजूबाजूला, कारण इथे बरीच जण भेटत असतील आणि इथे मराठी क्राऊड खूप जास्त आपल्या ठाण्यात. सो आता तिच्या आजूबाजूला जेव्हा येतात तेव्हा कोणा तरी तिला भेटत असेल, तिच्याशी बोलत असेल, तिची फॅन फॉलोईंग आधी एवढी माहिती होती का आता बघतोयस तेव्हा माहिती पडली? नाही, आधीपासूनच माहिती होती. म्हणजे जेव्हा मी इंडियात वेकेशनसाठी यायचो तेव्हा सुद्धा फोटो काढायला लोक यायचे. इव्हन आम्ही अमेरिकेत असताना सुद्धा तिचा फॅन फॉलोईंग इतका आहे की अमेरिकेत पण तिचे फोटो काढले जायचे. सो फॅन फॉलोईंगचं हे मला पहिल्यापासूनच माहिती तसं. तो म्हणतो की अमेरिकेत काय होतं की आम्ही ज्या ठिकाणी राहत होतो तो जरासा म्हणजे त्याला छोटा इंडिया म्हटलं तरी छोटं चालेल, कारण की आपली खूप लोक महाराष्ट्रातली खूप लोक तिथे राहत होती, त्यामुळे त्यांनी मालिका पाहिल्यात आणि आपल्या मराठी मालिका फॉलो करणारी खूप लोक तिथे आहेत. सो ते लकीली मी अशा भागात राहत होते की मला अजिबात असं वाटलं नाही की अरे मी अमेरिकेत राहतेय किंवा आता माझं काम मी खूप मिस केलं नाही तिथे, कारण की अशी लोक माझ्या अवतीभोवती होती. सो त्यांच्याचमुळे आम्ही खरं तर खूप छान राहू शकलो. मी बेसिकली तिथे छान रुळले, काय 3-4 वर्ष मी राहिले असेल. अर्थात. मृणाल, मगाशी म्हटलं तसं 8 वर्ष झाली आहेत एकतर लग्नाला, सो त्याच्याबद्दल मी तुला नक्की विचारेन की बरेच सण जातात आपले, बरेचसे डेज असतात, आठवणीतला व्हॅलेंटाईन डे वगैरे आठवतोय का? आठवणीतला व्हॅलेंटाईन डे म्हणजे पहिल्यांदाच जेव्हा आम्ही लग्नानंतर, म्हणजे लग्न झालं नव्हतं तेव्हा आमचं, पण तो लग्नासाठी म्हणून आला होता. तर तो ज्या दिवशी इथे आला तो 14 फेब्रुवारीच होता तो दिवस, आणि तो मुंबईत उतरला होता. सो आम्ही भेटलो होतो तेव्हा. सो मला वाटतं आठवणीतला व्हॅलेंटाईन डे आमचा दोघांचा. पण अशी कुठली गोष्ट किंवा गिफ्ट जे नीरजने दिलंय ते तुझ्या लक्षात राहिलेलं आहे? आपण ते वस्तूच्या स्वरूपातलं जसं नाही, पण असं कुठलं दिलंय लग्नाच्या आधी असू दे किंवा लग्नाच्या नंतर असू दे? गिफ्ट म्हणण्यापेक्षा एकदा असं झालं की मी नीरजला फोन करते पण त्याने फोनच उचलले नाही, आणि तो मला म्हणाला होता की आधी जेव्हा आमचा जो फोन झाला तेव्हा तो मला म्हणाला होता की मला खूप ताप आहे, मी झोपतोय. आणि मग पूर्ण एक दिवस, पूर्ण एक रात्र, आणि त्याचा काही फोनच लागेना. आणि माझा स्वभाव, मी थोडीशी विचार जास्त करते, सो मला काही कळेना की याला काय झालंय. बरं, बाकी कोणालाच काहीच माहित नाही फॅमिलीत, आणि तो तिकडे एकटा, तिथे कोणीच माझ्या ओळखीचं नाही, त्याचे फ्रेंड्स नाही, त्यांचा नंबर नाही माझ्याकडे. आणि बस त्यानंतर त्याने फोन स्विच ऑफ केला,
आणि मी मग खूप फोन केले त्याला पण त्याने मला कुठलाच माझा फोन त्याने रिसीव्ह केला नाही. खूप वेळ तर स्विच ऑफ येत होता. मग त्याने फोन रिसीव्ह करणं बंद केलं आणि मी बाकी सगळ्यांना घरी फोन करते तर कोणीच मला म्हणालं नाही की त्याला बरं नाहीये किंवा काय, किंवा कुणालाच टेन्शन नव्हतं जेवढं मला होतं. आणि माझं त्या दिवशी नाईट शिफ्ट होती. सो पूर्ण रात्र मी खूप टेन्शनमध्ये घालवली की याला काय झालं असेल, कारण एक पूर्ण दिवस, एक पूर्ण रात्र माझ्याशी त्याचं काही बोलणंच नाही. सो आणि मग मला अचानक त्याचा फोन आला की मी तुझ्या घराच्या खाली आहे. तोही तो मला करणार नव्हता, पण पत्ता नीट चुकू शकतो या भीतीपोटी त्यांनी मला फोन केला आणि मग मला तो भेटायला आला होता. सो ती एक खास माझं गिफ्ट म्हणशील ते मला मिळालेलं. त्यानंतर बाकी गिफ्टचं तसं देतोच, पण खूप छान सरप्राईज होतं हे. माझ्या मते डिरेक्टली एवढा स्ट्रेस दिल्यानंतरच त्याला काहीतरी छान करणं अपेक्षित होतं. पण नीरज, कोण जास्त एकमेकांमध्ये असे सरप्राईजेस आणि गिफ्ट देण्यामध्ये उत्सुक असतं, ते काय म्हणजे आहे दोघांमधलं गुपित? ते मीच असतो नेहमी एक साईड. तिला शूटिंगमुळे खरं तर जमायचंच नाही आधी ऍक्च्युली, त्याच्यामुळे. आणि अमेरिकेत असताना मग सगळं मलाच माहिती होतं अमेरिकेचं. तिकडे पण ती नवीन होती. सो सरप्राईजेस देण्याचं जास्त संधी आणि उत्साह मलाच मिळाले ऍक्च्युली. पण आवडीनिवडी पण अशा फोनवरच जाणून घेतल्या होत्यात की पहिल्या भेटीनंतर थोडासा वेळ घेऊन एकमेकांच्या आवडीनिवडी समजल्या? कारण वेळ एकमेकांसोबत फार कमी मिळाला तुम्हाला. हा, फोनवर. आणि आता जसं आम्ही एकमेकांबरोबर राहतोय त्याच्यानुसारच आम्हाला कळल्या आवडीनिवडी वगैरे. अर्थात. आणि माझ्या मते बरेच प्रश्न आहेत. त्याच्यातलं मला आणखी एक प्रश्न विचारायचा ते म्हणजे मगाशी म्हणाली तसं व्हॅलेंटाईन डेला पहिले छान गिफ्ट मिळाले, तो व्हॅलेंटाईन लक्षात राहिलाय. लग्नानंतरचा व्हॅलेंटाईन चेंज झाला का? चेंज असं नाही, म्हणजे तो एकच व्हॅलेंटाईन होता जेव्हा आम्ही एकत्र होतो बेसिकली. त्याच्यानंतर ती आत्ता होती अमेरिकेत. तसं या व्हॅलेंटाईनला मी तुला एक गिफ्ट दिलं होतं पण ती विसरलेली आहे ऍक्च्युली. सो ते पण ऍक्च्युली असं होतं की तिला मी हेडफोन घेतले होते आणि त्याच्यावर म्हणजे त्या एन्व्हलपवर बॅटरी आणि स्पोर्ट होईल वगैरे असं आलं होतं चित्र. सो ती इतकी घाबरली होती की ह्यानी काय दिलं मला नक्की. सो ती फोडताना खूप पॅनिक झाली होती. आणि तेव्हा मी प्रेग्नंट होते. काय होऊ शकेल का? बाय द वे, पण हे खरंय की सरप्राईजेस तोच देतो. मला पहिलं तर सरप्राईजेस हे मुळात आवडतच नाही. कारण की मला टेन्शन येतं अतिविचार करून की एकतर ते लक्षात राहत नाहीत तारखा माझ्या, आणि मग त्यात परत सरप्राईज द्यायचं हा एक वेगळाच टास्क आहे माझ्यासाठी. सो मी देतच नाही आणि मला दिलेलं पण सहसा आवडत नाही, पण तो त्याचा स्वभाव आहे, तो देतो. ओके. पण फिल्मी अर्थात मृणाल ज्या क्षेत्रात आहे तिथे थोडंसं असं फिल्म फॅसिनेट असं सगळं असतं. सो अशी फिल्मी डेट वगैरे मृणाल तू तरी प्लॅन केली होतीस का कधी, किंवा त्याने तुझ्यासाठी प्लॅन केली होती का? ते परत तसंच आहे, म्हणजे सगळं प्लॅनिंग हे माझ्याचकडे असतं. नाही, हे तो विसरला आहे. पण तो इथे जेव्हा आला होता एकदा, तेव्हा मी खूप छान सगळं घर डेकोरेट केलं होतं. आणि मी कधीच सरप्राईज देत नाही हे मला सतत ऐकावं लागल्यामुळे असेल, किंवा पण मला मनापासून त्याला सरप्राईज द्यायची इच्छा होती. सो मी खूप प्रयत्न केला. शूटिंग मधून एक दिवस सुट्टी घेतली होती मी आणि मी सगळं घर डेकोरेट केलं होतं त्याच्यासाठी, आणि मी खास काही गोष्टी तयार करून घेतल्या होत्या त्याच्यासाठी. सो ते विचारते. ते तर आहेच. एकदा म्हणजे एकदा लक्षात 8 वर्षात, आणि त्याच्या आधीचे थोडे 1-2 वर्ष घेतली तर एकदाच. ओके. बरं, बर्थडेज खास लक्षात राहिले का एकमेकांचे? आणि असा एखादा बर्थडे किंवा आपण अफेअर असल्यानंतरचा एक बर्थडे असतो आणि आपलं लग्न झाल्यानंतरचा बर्थडे असतो, खूप स्पेशल असतात कारण पहिले दिवस असतात, आपले फार जवळचे दिवस असतात. असा एखादा बर्थडे लक्षात राहिलाय छान? लक्षात राहिलेले तसे म्हणजे त्याच्याबरोबर घालवलेले सगळेच बर्थडेज माझ्यासाठी स्पेशल होते. पण एक आहे की अच्छा, म्हणजे माझ्या बर्थडेला तिने चीज केक केला होता ऍक्च्युली, आणि पहिल्यांदाच केला होता तो. सो तो इतका उत्तम केला होता तिने, त्याच्यामुळे तो एक लक्षात आहे माझ्या. अच्छा. नीरजचं कसं आहे, नीरज फूडी आहे. त्याला तू काहीही दिलं तरी खायला त्याला जर उत्तम मिळालेलं असेल, म्हणजे त्याच्या आवडीचं आणि उत्तम असेल चवीला सुद्धा, तर तो खुश असतो. बाकी मग त्याला काही नसलं तरी चालेल, पण जे मेन खाणं आहे ते छान झालं पाहिजे. आणि मलाही वाटतं की ते त्याच्यासाठी असावं उत्तम. सो म्हणून मी खरं तर शिकले डिशेस करायला. अदरवाईज त्या बाबतीत मला म्हणजे मी कॉन्शियस होते खूप की मला जमेल की नाही, कारण तशी वेळ कधी फारशी आली. पण
तेवढं मात्र मग मी आवर्जून करते. पण मृणाल, एकतर सेलिब्रिटींची लग्न म्हटल्यावर ना एक फार आत्ता जर आपण ते हे ट्रेंड बघितलं तर सेलिब्रिटींच्या लग्नाचं सो कॉल्ड एक ट्रेंड आहे की छान कुठेतरी बाहेर जाऊन लग्न करायचं, डेस्टिनेशन वेडिंग करायचं. तुमचं लग्न कसं झालेलं नेमकं, आणि कसं प्लॅन केलेलं दोघांनी मिळून अर्थात, आणि कशा पद्धतीने झालं होतं आणि कुठे झालं होतं? आमचं लग्न तर माझ्या नाशिकला झालं होतं आणि नाशिकला एक फार्म हाऊस घेतलं होतं माझ्या बाबांनी. तिथे आम्ही ते केलं होतं. पण जेव्हा खऱ्या अर्थाने म्हणजे की मला असं वाटतं इंडस्ट्रीतली बरीच लोक म्हणजे मी इन्व्हाइट केलं होतं, पण माझी एक सिरियलची पूर्ण टीम लग्नाला आली होती आणि त्यांनी खूप धमाल केली होती आणि आम्ही संगीत ठेवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी हळद होती आणि लग्न जे आपले रिच्युअल्स असतात. पण सगळ्या लोकांमुळे खूप मजा आली होती आणि आय होप नीरजला आवडलं असेल. पण असे लग्नातली आठवण असतात ना, आपण काहीतरी पद्धती करतो एकमेकांच्या, आपल्याला माहिती असतात, किंवा जेजूंचं काहीतरी चपला लपवणं असो, त्या सगळ्या गोष्टी असतात. सो असे काही किस्से झालेले का मृणाल, घरातल्यांनी एकमेकांसोबत असे काहीतरी प्रँक केलेले वगैरे लग्नाच्या दिवशी? काही गोष्टी नीरजनी आधीच सांगितल्या होत्या, जसं की वरात वगैरे जे असतं तर ती प्रथा असते नाशिकला. तर त्याने माझ्या बाबांना फोन करून सांगितलं होतं की पप्पा प्लीज ते काही करू नका. सो आणि घरात त्याचा फार ऐकलं जायचं आणि ऐकलं जातं रादर. सो माझ्यापेक्षा त्याच्यावर विश्वास सगळ्यांचा जास्त असल्यामुळे मी कितीही फोर्स केला तरी त्या गोष्टी कट झालेल्या होत्या. सो वरात वगैरे काही निघाली नाही आणि बाकी सगळे टेररमध्ये असल्यामुळे कोणी त्याचे शूज पण लपवले नाहीत. बापरे. सो तशी गंमत जम्मत विशेष काही तशी अशा प्रँक्स वगैरे काही झाल्या नाही, पण हो धमाल बाकी आम्ही खूप केली लग्न. पण नीरज एकुलता एक आहे का? हो, त्याला बहीण आहे, ती मोठी आहे, निशिता आमची. ती मोठी आहे. ओके. पण सासू आणि नणंदसोबत कसं रिलेशन आहे मृणालचं? आणि म्हणतात ना की थोडेसे आपले छोटे मोठे विचारांमध्ये जरी हे तफावत थोडीशी असली तरी एक ते सांभाळून घेणं असो किंवा ते कसं आहे तुझं रिलेशन दोघींसोबत? माझं दोघींची रिलेशन खूप फ्रँक आहे खरं तर. थोडंफार छोटे मोठे वाद होत असतात जे सगळ्याच घरात होत असतात, पण आम्ही कोणी असं ते मनात धरून ठेवलंय किंवा असं आमचं कोणाचंच नाहीये. आणि माझ्या म्हणजे मी निशिताच म्हणते, तर निशिताशी पण माझं खूप छान जमतं आणि आम्ही दोघी सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी एकमेकींना शेअर करत असतो. ती असली की वातावरण खूप हलकं फुलकं होतं, कारण ती खूप रॉयल आहे स्वभावाने आणि खूप अशी हसतमुख आहे. सो आमच्यात असे वाद आणि खूप गैरसमज असं फार क्वचित झाले जरी असले तरी ते आम्ही पटकन सोडूनही दिले. म्हणजे ओके. पण तू आधी जर्नलिझम केलं होतं हे नीरजला माहिती होतं? हो, माझ्या बायोडेटात त्याला ते आलं असेल. हो, पण त्याने घरातच ती पत्रकारितेची भूमिका मी बजावत असते, थोडीशी कडक वगैरे वागते कधी कधी. बाकी तर असं काही त्याला. पण तेव्हा म्हणजे नीरजची रिॲक्शन केली, तू अभिनेत्री ही आहेस आणि जर्नलिझम, मग त्याचं असं होतं का की नाही जर्नलिझम मध्ये तू पुढे जा किंवा अभिनय क्षेत्रात पुढे जा, असं काही नीरजचं काही म्हणणं नाही? कधीच नाही. तो खूपच शांत आणि खरंच खूप समजूतदार आहे. कधी कधी मला त्याला सांगायला लागते की प्लीज थोडासा तू लहान झालास तरी चालेल किंवा असं. पण जसं तो आता उत्तरं देतोय तर त्यावरून अंदाज आलाच असेल. तो मला आधीच सांगत होता की प्लीज मला सांग काय प्रश्न विचारणार आहेत. सो मी म्हटलं मला खरंच कल्पना नाही. सो तुला त्यामुळे नीरज खूप छान गप्पा मारतोय, असं अजिबात पहिल्यांदा बोलतोय असं काही वाटत नाही. तू खूप छान गप्पा मारतो. तो फक्त आत्ताही, पण तो माझ्यासाठी खरं सांगायचं तर माझं मन जपण्याचा तो सगळ्या पद्धतीने प्रयत्न करतो. सो आता पाडवा आहे, सो जास्त वेळ घेणार नाहीये तुमचा, पण एक छोटंसं जाता एक सेगमेंट आहे. अर्थात फार कॉमन असलं तरी एकमेकांबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता तुम्हालाही असते आणि काय उत्तरं मिळतील ह्याची एक क्युरिओसिटी असते. सो एकमेकांना साधारणतः किती ओळखतात काय माहितीये ह्याचे एक छोटेसे प्रश्न आहेत. सो लेट्स ट्राय. मृणाल खूप जास्त उत्सुक असेल. प्रश्न विचारले मृणाललाच की मूड खराब असल्यावर, नीरजचा मूड खराब असेल तर मृणाल काय केल्यावर नीरजचा मूड ओके होतो? सॉरी म्हटल्यावर. तर सेम प्रश्न तुला, मृणालला मनवायचं असेल तर काय केल्यावर मृणाल पटकन म्हणजे नॉर्मल होते? तिला एक मिठी हवी असते आणि कॉफी. कॉफी. ओ ओके. म्हणजे नीरज स्वतः बनवून देतो म्हणजे? हे मिठीचं कट करा. असं नाही का काय? नीरज खूप छान कॉफी करतो. पण जनरली आता मी त्याला म्हणते आपण बाहेर जाऊया कुठेतरी. ओके. दुसरं ते म्हणजे कुठल्या गोष्टीमुळे नीरजची जास्त चिडचिड होते?
त्याचं न ऐकल्यावर. ओके. मृणालची कुठली गोष्ट तुला खटकते? ती खूप विचार करते, सगळ्याच गोष्टींचा खूप विचार करते. सो मी तिला म्हणतो की स्वतःचा पण जरा विचार कर. ती अच्छा. बाकीच्यांचा जास्त विचार करते ऍक्च्युली. सो ती गोष्ट मला खटकते. ओके. नीरजला गोष्टींमधली कुठली गोष्ट दिल्यावर तो पटकन खुश होईल असं वाटतं तुला? असं खरं तर काहीच नाहीये त्याचं, पण तरी तो पोटभर जेवला असेल, त्याची छान झोप झालेली असेल, हा. तर मग तो खुश असतो. ओके. पण त्याचं यातलं एकही जर झोप झाली नाहीये तरी त्याचा मूड डाऊन असतो, आणि उपाशी राहिला असेल थोडासा तर मूड डाऊन असतो. ओके, बरं. दादागिरी कोण कोणावर जास्त करतं? दोघेही करतो आम्ही. ओके ओके. सावरून घेतोय असं वाटतंय मला नीरज थोडस ना. मृणालने फक्त एक लुक दिला की नीरज जरा सावरतोय ना. उत्तर असं काही नाहीये. दादागिरी चालत असते हा, पण ओके. नीरजचा फेवरेट पदार्थ कोणता? नीरजचा आवडता पदार्थ, त्याला नॉनव्हेज आवडतं, सो त्याच्याशी रिलेटेड कुठलाही पदार्थ असेल तर तो खुश असतो. ओके, बरोबर आहे ना उत्तर नीरज? आणि मृणालचा आवडता पदार्थ? मृणालचा आवडता पदार्थ, तिला फोडणीची खिचडी खूप आवडते. ओके. आणि ती फूडी आहे त्याच्यामुळे तिला नवीन ट्राय करायला जास्त आवडतं ऍक्च्युली. सो ते आहे. ओके. त्याच्याही बाबतीत तसंच आहे. म्हणजे दोघेही फूडी आहात बेसिकली. नावडता पदार्थ कोणता आहे? नीरजचा नावडता पदार्थ असं काही त्याचं मी कधी ऐकलं नाही की हे मला आवडत नाही, पण त्यातल्या त्यात शेपूची भाजी त्याला आवडत नाही. तोच त्याचा नावडता पदार्थ. ओके. मृणालचं ड्रीम काय आहे? तिचं काम हेच तिचं ड्रीम आहे ऍक्च्युली. तिला त्याच्यातच छान काम करायचं बेसिकली. सो हेच तिचं ड्रीम आहे. ओके. नीरजच्या बकेट लिस्ट मधल्या 5 गोष्टी काय? 5 गोष्टी. नीरजच्या बकेट लिस्ट मध्ये माझी हेल्थ ही एक गोष्ट असू शकते. त्याची हेल्थ स्वतःची, त्याचं जे आता नवीन बिझनेस त्याने सुरू केलाय त्याच्यात त्याला सक्सेसफुल व्हायचंय आणि त्याच्याच बद्दलच्या काही एखादी गोष्ट. बरोबर. आमची नुरवी, तिची हेल्थ आणि तिचं सगळं छान असेल असं. आणि त्याला फिरायचंय खूप, तर ते एक आहे, ते असू शकतं. ओके. मृणाल कुठल्या 2 गोष्टीशिवाय अजिबात राहू शकत नाही? एक तर चहा, तो तिला हवाच, आणि दुसरं काम. परत कामाशिवाय नाही राहू शकणार ती. ओके ओके. एकमेकांकडून जर एखादी गोष्ट करून घ्यायची असेल, एखादं चॅलेंज द्यायचं असेल, तर ती कुठली गोष्ट तुला नीरजकडनं करून घ्यायला आवडेल? चॅलेंज द्यायचं असेल तर एक तर मला त्याने खूप लोकांमध्ये बोलावं असं मला वाटतं की सो जेणेकरून तो मोकळा होईल. आणि दुसरं म्हणजे की त्याने त्याची हेल्थ जपावी. बस हेच चॅलेंज पण आहे त्याला. तुला मृणालला काही चॅलेंज द्यायचं असेल, कुठली गोष्ट करून घ्यायची असेल तर कुठली करून घेशील? सेम तिचं पण हेल्थच आहे ऍक्च्युली. ती अजिबात स्वतःकडे लक्ष देत नाही. ती काहीच रुटीन फॉलो करत नाही. सो मला असं वाटतं तिने एक रुटीन फॉलो करावं ज्याच्यामुळे ती पण हेल्दी राहील आणि छान होईल असं. ओके ओके. आता एक शेवटचा प्रश्न जो कदाचित मृणालला आवडेल, नीरजसाठी आहे तो प्रश्न, की आत्ता मृणालचं तुला जर 2 ओळीत तारीफ करायची असेल, तिच्याबद्दल काही बोलायचं असेल तर काय बोलशील? पहिल्यापासूनच तिचं स्माईल मला खूप आवडतं. सो ते तिचं बेस्ट आहे आणि ती नेहमी स्माईल करत राहावी हेच मलाही वाटतं. तसंही आहेच, तिने तसं राहावं असं मला वाटतं. एक फक्त जाता की एखादी गोष्ट आता तुम्हाला कन्फेस करायची असेल, किंवा आपल्या धावपळीच्या ह्याच्यात, किंवा आता बाळ झाल्यानंतर, किंवा आपले गडबडीचं सगळं शेड्यूल असतं, त्या शेड्यूलमध्ये एकमेकाला कन्फेस करता आलं नसेल, पण आता तुम्हाला जर संधी आहे, पाडवा आहे, छान आहे, सगळं छान छान व्हावं असं वाटतं, काही कन्फेस करायचं असेल एकमेकांबद्दल तर काय करायला लागतं? म्हणजे त्याच्यात तुमची कंप्लेंटही असू शकते, तुम्हाला काही हवं असेल, काही चेंज व्हावं असेल असं वाटत असेल तरीही ते सांगू शकता. मला असं वाटतं की जेव्हापासून आम्ही इथे आलोय परत, नीरज म्हणजे बेसिकली तिथे असताना आम्ही एकमेकांना खूप वेळ दिला आणि खूप वेळ आम्ही एकमेकांसोबत होतो की कंटाळा येईल इतका आम्ही एकमेकांबरोबर वेळ घालवलाय. पण इथे आल्यावर आमची दोघांची म्हणजे वेगवेगळी अशी
लाईफ सुरू झाली आहे, माझं काम, त्याचं काम. सो मला असं वाटतं की त्याने घरात असताना कमीत कमी मोबाईल बघू नये आणि मोबाईल शक्य तेवढा स्विच ऑफ ठेवावा. कारण की आता त्याचे इतका फोन त्याचा वाजत असतो की तो जेवताना सुद्धा तो कमीत कमी 50 वेळा उठतो. सो मला त्याला एवढंच सांगायचं की फोन निदान जेवताना तरी ऍटलीस्ट तू स्विच ऑफ कर. बाकी कन्फेस हेच की मग मी पण तेच करीन नंतर जर त्याने तसं केलं तर. पण हो, मी माउथ खूप बिझी असते आमच्या मुलीत आणि त्याच्याशी मीही तेवढा म्हणावा तेवढा वेळ देत नाही. बरोबर. तर ते पण मग मी सॉरी म्हणते की येस मी थांबेन. मला वाटतं तुझं हेच असणार आहे. तरी नीरजला काही वेगळं सांगायचं आहे का? माझं थोडं नुर्वीशी रिलेटेड आहे ऍक्च्युली. नुर्वी झाल्यापासून प्रायोरिटी नुर्वी आहे तिची. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तिने थोडं मला प्रायोरिटी द्यायला पाहिजे. ओके 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 कूल. आणि तुमच्या दोघांचं खरं तर हे रिलेशन खूप छान आहे आणि अर्थात अरेंज मॅरेज हे आत्ता फार कमी पाहायला मिळतं मृणाल. सो तुमच्या दोघांची लव्ह स्टोरी ही आम्ही ह्याच्या आधी थोडीफार ऐकली होती. आज नीरजकडनं आणि तुझ्याकडनं बऱ्याच गोष्टी जाणून घेता आल्या. पाडव्याचं निमित्त आहे, खास आहे, सगळ्यांकडे दिवाळीचा सण आहे, त्यानिमित्त तुम्ही आज आम्हाला वेळ दिलात त्याच्यासाठी खरं तर खूप खूप थँक्यू तुमच्या दोघांचेही. आणि नुर्वीचे पण आभार, कारण नुर्वीला बरंच नुर्वीचे शेड्यूल थोडंसं चेंज झालं आमच्यामुळे. सो तिचेही आभार. आणि मला खूप छान वाटलं, खूप मजा आली, खूप बोलता आलं भरभरून. आणि नीरज पहिल्यांदा खरं तर कॅमेऱ्यासमोर येतोय, पण तो जेवढा धास्तावलेला होता तेवढा अजिबात नाही. तो खूप छान बोलला आणि खूप छान वाटलं नीरज तुझ्याशी पण बोलून. सो थँक्यू मृणाल आणि तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि या निमित्तानं तूही आमच्याकडे आलीस आणि सगळी टीम आली. आणि आम्ही पण सॉरी म्हणतो कारण नुर्वीमुळे खूप, कारण तिचं एक रुटीन, ती आता 2च वर्षाची आहे. पण आम्हाला खूप छान वाटलं आणि आमची स्टोरी जाणून घ्यावीशी वाटली, त्याबद्दल आम्ही दोघे मनापासून थँक्यू. तुम्हाला सगळ्यांना आणि लोकमत फिल्मीच्या सगळ्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि लवकरच तुमचं जे व्हेंचर आहे ते सगळ्यांसमोर येईल आणि त्याचे छान तुमचे स्वप्न पूर्ण होऊ देत, या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त करते. थँक्यू.